आम्ही काल कीर्तनावरून घरी जाताना आमच्याशी एक चांगला प्रकार घडला. त्यानं आमचा चांगला उद्धार केला तात्यांबरोबर माझा माऊलीचा. त्यानं तसा उद्धार करण्याचं कारण तो सज्जन नव्हता आणि आम्ही त्याला जास्त पाणी लावलं नाही याचं कारण तो सोयरा नव्हता. सज्जनही नाही आणि सोयराही नाही, काय गरज आहे आमची. प्रकार दोन, काही माणसं सज्जन राहतात पण ते सोयरे नसतात. आता आकाश महाराजांकडे पाहिलं, किती सज्जन आहे बिचारा. मला असं वाटतं एवढा सज्जन माणूस माझा मेहुणा असावा. त्यानं मला दाजी म्हणावं, मी त्याला भाऊजी म्हणावं. सज्जन आहे ना, पण आता नाही इलाज आहे, माझं झालं महाराज. सज्जन आहे पण सोयरा नाही. प्रकार तीन, काही सोयरे राहतात. सखाराम पाटील तुमचा कोण हो? गाठ कुठं पडली सांगा. अहो ते तुमचा मेहुणा आहे म्हण, दररोज तुम्ही बसा उठायला एकत्र असता म्हण. गाठ कुठं पडली सांगा. अहो बायकोचा भाऊ आहे म्हणे. गाठ कुठं पडली सांगा. लई नातं जवळचं सांगत होता. गाठ कुठं पडली सांगा. बिअर बाहेरच्या बाहेर. मग त्यांचा ना आमचा काडीचा संबंध नाही. जवळचं नातं असलं तरी दडवलं जातं का? सोयराय पण सज्जन नाही, जाळायचा. असे बरेच सोयरे आहेत महाराज, नावाला फक्त सोयरे आहेत ते, पण सज्जन नाहीत. कितीतरी अशा लोकांचे मेहुण्यांचे मेहुणे आहेत की अजून तरी वाट वाकडी करून मेहुणा मेहुण्याच्या घरी गेलाच नाही का? अहो माणुसकीच नाही होते, जायच्या लायकीच नाही. कितीतरी भावकीतल्या तुमच्या जावा आहेत पण जावा जावाच म्हणतात, कधी यावा म्हणतच नाहीत का बरं? सोयरे आहेत पण उपयोग नाही, सज्जन नाहीत. पण प्रकार चार, सज्जन सुद्धा सोयरे सुद्धा. अट घातली तुकोबरायांनी, ते माझे सोयरे सज्जन सांगा की पाय आठवी विठोबा. ते माझे सोयरे माझे सज्जन कोण? जे विठोबाचे पाय आठवतात. सोयरे कोण? जे विठोबाचे पाय आठवतात. आणि याहीपेक्षा नामदेव महाराज